प्रोस्थेटिक मेकअप शिकायचं म्हटल्यावर पहिला प्रश्न विचारला जातो की यात खरंच करिअर आहे का? आज मी हे तुम्हाला सांगणार आहे, फक्त मोटिवेशन म्हणून नाही, एक सत्य म्हणून. हो, पण सगळ्यांसाठी नाही. प्रोस्थेटिक मेकअप हा फॅशन ट्रेंड नसून हा एक क्राफ्ट बेस्ड प्रोफेशन आहे. इथे तोच टिकतो जो रोज हात मळवायला शिकतो. प्रोस्थेटिक मेकअप हा कुठे कुठे वापरला जातो, जसं की फिल्म्समध्ये, बॉलिवूड, हॉलिवूड, त्यानंतर खूप साऱ्या रिजनल फिल्म्समध्ये प्रोस्थेटिक मेकअपचा यूज होतो. प्रोस्थेटिक मेकअप करताना फिल्म्समध्ये आपल्याला काही ठिकाणी एज वाढवावं लागतं, तर काही ठिकाणी आर्टिस्टचं एज कमी करावं लागतं. त्यानंतर खूप साऱ्या इंजुरीज किंवा फेस ट्रान्सफॉर्मेशन या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला प्रोस्थेटिक मेकअपमध्ये कराव्या लागतात. त्याचसोबत मायथॉलॉजिकल फिल्म्समध्ये प्रोस्थेटिकचा खूप सारा उपयोग होतो. अजून प्रोस्थेटिक मेकअपचा यूज हा होतो OTT प्लॅटफॉर्म्सवर, जसे की नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, झी5, हॉटस्टार. याच्यामध्ये क्लोजअप फ्रेंडली प्रोस्थेटिकचा यूज होतो. इथे जिथे HD मेकअप काही वेळेस साथ सोडतो, तिथे प्रोस्थेटिक साथ देतो. त्यानंतर प्रोस्थेटिकचा मोठा उपयोग होतो तो म्हणजे थिएटर आणि लाईव्ह शोजसाठी, जिथे आपल्याला फास्ट चेंजिंग प्रोस्थेटिक्सचे गेटअप्स करावे लागतात आणि ते खूप जास्त ड्युरेबल ठेवावे लागतात. त्याचप्रमाणे भरपूर सारा आपल्याला उपयोग होतो प्रोस्थेटिक्सचा की ॲडव्हर्टाईजमध्ये वेगवेगळे गोष्टी दाखवणे, यासाठी प्रोस्थेटिक्सचा खूप जास्त उपयोग होतो. शॉर्ट फिल्म आणि एनडीज प्रोजेक्ट्समध्ये प्रोस्थेटिकचा खूप जास्त यूज होतो. शॉर्ट फिल्म आणि एनडी प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला पेआउट जरी कमी असला, पण तिथे शिकण्यासारखं खूप जास्त काही असतं. सो हे कधीच विसरायचं नाही. आता रिॲलिटी चेक. प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे रोज काम मिळेल असं नाही, ओव्हरनाईट फेम मिळेल असंही नाही, आणि इंस्टाग्रामवर लाईक आणि सक्सेस मिळेल असंही नाही. सुरुवातीला आपल्याला ॲज अ असिस्टंट म्हणून काम करावं लागतं, खूप वेळ करावं लागतं, जेणेकरून तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ आणि स्वतःचे ॲबिलिटीज, तुमचे स्वतःचे स्किल्स लवकरात लवकर डेव्हलप होतील. आणि प्रत्येक प्रोजेक्ट्सला तुम्हाला क्रेडिट्स मिळेल असंही नाही. याचा अर्थ प्रॅक्टिस प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सर्वायव्हल. अर्निंग रियालिटी. बिगिनर्ससाठी सर्वात आधी आपलं लर्निंग जेव्हा फेज असतो तेव्हा इन्कम हे कमी असतं, बट जसजसं तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप करताल, खूप काही गोष्टी शिकून स्वतः प्रोफाईल क्रिएट करताल, तेव्हा तुमची डिमांड जास्त वाढून तुम्हाला अर्निंग जास्त होईल. आणि इन्कम हे प्रत्येक वेळेस प्रोजेक्ट बेस असतं, जसा प्रोजेक्ट त्या टाईपमध्ये इन्कम. फिल्म आणि OTTमध्ये पैसा हा जास्त मिळतो. तुमचे स्किल्स जितके स्ट्रॉंग्स, तुमची डिमांड तितकी हाय. कोणासाठी योग्य आहे हा करिअर? ज्याला हाताने काम करायला आवडतं, ज्याला ग्लू किंवा ब्लड हाताला लागल्यानंतर काही प्रॉब्लेम नसेल, आपला इगो बाजूला ठेवून आणि मेहनत करायची इच्छा असेल किंवा मेहनत करू शकेल असं वाटत असेल, त्यांच्यासाठी योग्य करिअर आहे. ज्या व्यक्तींना फर्स्ट फेम हवा असेल किंवा तुम्ही लवकर मोठे होण्यासाठी काही शॉर्टकट्स निवडत असाल आणि प्रॅक्टिसला वेळ देऊ शकत नसाल, त्यासाठी हे अजिबात नाही आहे करिअर. प्रोस्थेटिक मेकअप ही कोणती नोकरी नाही आहे, हा एक दीर्घ प्रवास आहे, शॉर्टकट नाही, साधना.